त्या बॉलिवूडच्या काय बोलतात मूडमध्ये तुम्ही गेला पाहिजे, ह्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. मी हे जे बोलत होते ना ते हे आहे लेन्स अँड लेगसी. सो इथे ओल्ड बॉलिवूड न्यू बॉलिवूडच्या सगळ्यांना इकडे काहीतरी फीचर केलं आहे, बट काय आहे ते समजत नाही आहे. ही आहे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई. तर बघूया जाऊन ओपन आहे का. जो ओपन असेल तर मी आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे. हे बघा बॉलिवूड इन फोकस. सही, बघूया चलो. आणि याचा एंट्रन्स बघा किती सुंदर आहे. Oh my God! Wow! गाईज फायनली मला एंट्री मिळाली आतमध्ये. 8 वाजेपर्यंत ह्या आहे तर मी बघू शकते. आणि मला खाली पोलीस काका मिळाले. ते बोलले की वरून फिरून ये, कारण आम्ही वरून बंद 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 खालीपर्यंत करत येतो. तर पहिल्यांदा वरती सर्व बघून ये आणि त्यानंतर खाली. आणि इकडचा ॲम्बियन्स जो आहे ना बाई, आजचा दिवस म्हणजे मला एवढं भारी वाटतं आहे ना, खूप भारी वाटतं आहे. मी तुम्हाला दाखवते कसं आहे ते. खूप भारी आहे. चला. कला संसार, आर्टिस्ट नंदलाल. एव्हरी पीस ऑफ आर्ट इज कल्चर, आवर कल्चर, इंडियन कल्चर. एव्हरी पीस ऑफ आर्ट. मोस्ट इम्पॉर्टंट वाक्य, जो कलाकार अपनी परंपरा को समझता है वही नई दिशा दे सकता है. व्हेरी ट्रू. बघा इकडे सुभाषचंद्र बोस यांचा हे आहे स्टॅच्यू आहे. आणि इकडे त्यांना मिळालेली सगळे अवॉर्ड्स सर्व काही आहे. काय रचना आहे या एक्झिबिशन हॉलची. आणि एवढं सुंदर केलं आहे ना हे बघा. सही. आता मी जाते याच्या पण खालच्या फ्लोअरला. फ्लोअर आहे प्रॉपर बॉलिवूडचा. सर्व बॉलिवूडचे आहे बघा. काय बोलतात ते फिल्म पोस्टर्स जे आहेत ते आहेत इथे. पहिले बघा कसं डिझाईन व्हायचे. सही यार. इज दिस पेंटिंग? ओ भाई, हु इज पेंटर? बालकृष्ण. ओ सो रिअलिस्टिक. मला असं वाटलं की फोटोग्राफ्स आहेत. काय काम केलं आहे भाई ह्यांनी. बघा ना. ओ जिवंत वाटत आहेत, लिटरली जिवंत. हो हो. कपूर फॅमिलीचा पूर्ण फोटोग्राफी आहे. आणि हे बघा आय थिंक हे 420 श्री 420मधले आहेत वाटतं. मी बघितलेला मूवी. हे 2 जे फोटोग्राफ आहेत. हा फोटोग्राफ बघा ना, काय म्हणजे काय फोटोग्राफी आहे ना. आर्ट वाटतं, आर्ट प्रॉपर. हे बघा मेरा नाम जोकर. आय थिंक हे हां मेरा नाम जोकर. राज कपूर. आणि हे कोरिओग्राफर सरोज शाह, त्यांचे सर्व मेमरीज. इथे ना प्रोजेक्टर चालू ठेवलं आहे, ज्याच्यावर कंटिन्युअसली इन्फॉर्मेशन येते आहे. तर भारी वाटतं. आणि हे बघा सर कावासाजी जहांगीर पब्लिक हॉल आहे, जो खाली मगाशी त्यांचा हे होता ना स्टॅच्यू होता ना त्यांच्या नावाने. पूर्ण बॉलिवूडचे फोटोग्राफ्स, त्यानंतर वेगवेगळ्या मूवीजचे काय बोलतात त्याला पोस्टर्स यांनी भरलेलं आहे पूर्ण. द ही मॅन धर्मेंद्र त्यांचे शोलेचं बघा पोस्टर. सही. तेव्हा किती मेहनत घ्यावी लागायची ना पोस्टर्स बनवायला. ओ ही पेंटिंग बघा गाईस. ओ ही अशी आहे ना की ह्या साईडने दिसताना बघा, ह्या साईडने दिसताना थोडे चेहरे दिसतात. आणि हे बघा जसं आपण या साईडला जातो तसे वेगळे चेहरे दिसतात. एव्हरीवन शुड व्हिजिट यार. 30 जूनपर्यंत आहे. 30चा काळ. त्यानंतर ज्याच्यामध्ये राज कपूर वगैरे सर्व आहे. त्यानंतर आहे 40s
हे बघा, हा आहे 40sचा काळ, त्यानंतर हा आहे 50sचा काळ. ह्यातले मला तर काही माहीत पण नाही आहेत फ्रँकली स्पीकिंग. त्यानंतर हे बघा, ओहो, आणि त्यानंतर इथे आहे 60sचा काळ सर्व. ओहो, मुघल आझम. हा बघा, हा आहे 60sचा काळ. बॉलिवूडचा नेक्स्ट जनरेशन, कटरीना कैफ वगैरे सर्व आहे. भारी वाटतं आहे मला. आणि बघा ना कसे हे लॅम्प्स वगैरे सगळं काम केलं आहे, म्हणजे किती डिटेलिंग, आणि पूर्णपणे तुम्ही त्या नॉस्टॅल्जियामध्ये गेलाच पाहिजे, त्या बॉलिवूडच्या काय मूडमध्ये तुम्ही गेला पाहिजे. ह्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. जुने कॅमेराज रिअल ठेवलेत, रिअल. ओ बाय, मस्ट विजिट, मस्ट विजिट बाय. इकडे आहे आत्ताचा एरा, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 90sपासून 1930पासून ते आत्तापर्यंतचा एरा पूर्ण कवर केलेला आहे त्यांनी. आणि इथे जी नावं दिसत आहेत तुम्हाला, म्हणजे आता इकडे फॉर एक्झाम्पल प्रदीप चंद्र म्हणा, तर बेल वाजली, 7:45 वाजून गेले. तर हे जे प्रदीप चंद्र जे नाव आहे, तर त्यांनी केलेले हे सगळे फोटोग्राफी आहे. असे प्रत्येक वेगवेगळ्या फोटोग्राफर्सचं सर्व फोटोग्राफी केलेली आहे. इकडच्या प्रत्येक स्टेपवर एक एक डायलॉग लिहिला आहे, म्हणजे जो डर गया समजो मर गया, सगळे अपना टाईम आएगा, झकास. हो, हे बघा, मर्द को दर्द नहीं होता है. आणि मी ना ह्याच्याबद्दल कन्फ्यूज आहे. मला हे समजत नाही की नक्की हे काय आहे. कोणाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आय डोंट नो, म्हणजे काय आहे हे नक्की. थोडं मला रिसर्च करावं लागेल ह्याच्यावर. व्हॉट इज जी आहे हे बघा गाईस, ही जी गॅलरी आहे ना, ही बघा अशी दिसते बाहेरून. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, लेन्स अँड लेगसी. इथे चालू आहे एक्झिबिशन. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. तर गाईज आता मी आले ह्या गॅलरीतून सुद्धा बाहेर, आणि ते बसले जरा वेळ, 5 मिनटं बसते मी. खूप जास्त चालून चालून थकायला झालं, बट वर्थ इट होतं. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत, खूप भारी होता. आणि माझा एक्सपिरियन्स एवढा सुंदर होता ना, म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या पण खूप भारी होत्या. आणि मस्ट व्हिजिट आहे एक्झिबिशन, बघायलाच पाहिजे. व्हॉट आर यू डुईंग? हो भाई, एक मुलगी आली आणि उडे मारते माझ्या ब्लॉगमध्ये. टेन्शन. हां, तर मला हे सांगायचं आहे की वर्थ इट होतं इथे येणं. 20 रुपये फक्त तिकीट आहे, आणि मला वाटत नाही की 20 रुपये म्हणजे नथिंग आहे सगळ्यांसाठी. तर सगळ्यांनी यायला पाहिजे आणि बघायला पाहिजे. आपली पहिल्यापासूनचं जे काय बोलतात लेगसी आहे, ती बघायलाच पाहिजे. खूप सुंदर आहे, आणि मला असं वाटतं की मी एव्हरी वीक इथे यायला पाहिजे. काही ना काहीतरी नवीन भेटणारच आहे. तर ठीक आहे, चालेल, आता मी घरी जाते.